महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. ठेवली आहे काय विषय आज पत्रकार परिषद मी सर्व पत्रकार बंधूंचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद उशीर झाला त्याबद्दल व्यक्त करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण लोकनेते या शहराचे विकास महर्षी आदरणीय विलास बाप्पू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे उपक्रम प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त करत असतो. त्या अनुषंगाने यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि आतापर्यंत आपण संघर्षच करत आलो. त्या संघर्ष करत असताना आज मला कुठंतरी वाटतं माझ्या समाजाची प्रगती अजून मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. सोबत माझा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची आजची गरज आहे. अडाणी अंबानीपेक्षा माझा समाज मोठा व्हावा ही माझ्या सदिच्छा भावनेतनं आणि आदरणीय आमदार विलास बाप्पू घुमरे यांच्या संकल्पनेतनं आम्ही आज या संभाजीनगर शहरामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी शिलाई मशीनचं वाटप आपण दिनांक 13 तारखेला ठेवण्यात येणार आहे. तर मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून येथील सर्व महिला माझ्या बहिणींना विनंती करेल की ज्या ज्या महिलांना खरंच शिलाई मशीनची गरज आहे, ज्यांना आर्थिक दृष्टीकोनातून कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे, समाजाची प्रगती व्हायला पाहिजे अशी माझी भावना आदरणीय आमदार विलास बाप्पू घुमरे यांची भावना आहे. त्यासाठी आपण देत आहोत. तर माझा नंबर 70 58 28 28 95 सर्वांपर्यंत नंबर आहे. सर्वांपर्यंत माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाच्या माध्यमातून मी पोहोचत आहे. ज्यांना कोणाला खरंच गरज असेल त्यांनी माझे संपर्क साधावा. आतापर्यंत माझ्याकडे कमीत कमी 150 महिलांनी संपर्क साधलेला आहे आणि त्यापेक्षाही अधिक जास्त मोठ्या प्रमाणात आपण जास्त शिलाई मशीन वाटप करून या इथे माझ्या बहिणीचं कुठेतरी सक्षमीकरण व्हायला पाहिजे, एक प्रगती व्हायला पाहिजे या माध्यमातून आपण कार्यक्रम घेत आहोत. या कुठे कार्यक्रम वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी 4 वाजता. आणि सर्वांना विनंती करल्या पत्रकारांच्या माध्यमातून की आपण अगोदर कुठल्याही माता बहिणी माझी मावशी चुलती असेल त्यांनी पहिले नाव नोंदणी करावं. त्यानंतरच आमच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला शिलाई मशीन मिळेल अशी आपल्याला विनंती. या कार्यक्रमाला आमच्या सर्वात महत्त्वाचे आदरणीय या जिल्ह्याचे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपान पाटील घुमरे साहेब, त्याच अनुषंगाने लोकनेते विकास महर्षी आमचे विलास बाप्पू घुमरे साहेब आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या कार्यक्रमाला आमच्या पैठण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या बहिणी वर्षाताई घुमरे या सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. जनतेला काय संदेश देणार? मी जनतेला ते संदेश दिला की तुम्हाला ज्या काही शिलाई मशीन आम्ही जो वाटप करण्याचा कार्यक्रम घेत आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला पहिले सांगतो की तुम्ही आमच्याकडे अगोदर नाव नोंदणी करा. आमचे शुभम त्रिभुवन असतील, बंटी गायकवाड असतील, सूरज कांबळे असतील, विविधच्या माध्यमातून मीनाक्षीताई असतील किंवा माझी मिसेस सपना जयकिशन कांबळे असतील, यांचे संपर्क आपल्याला सर्व व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकला आहे. त्या अनुषंगाने संपर्क साधून नाव नोंदणी केल्यानंतर आपण शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. किती महिलांना आपण यावर्षी कमीत कमी नाही म्हटलं तर 300 महिलांना तरी शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत. एक विशेष महत्त्वाचा प्रश्न आहे की तरुणांना रोजगार नाही आहे. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी येणाऱ्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे. तर याच कार्यक्रम आपण जसं शिलाई मशीनचा आज महिलांसाठी करत आहोत त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात 13-14 मेला संभाजी महाराज जयंतीनिमित्त 9 तरुणांना माझ्यासारख्या भावांना एक रोजगार मिळावा यासाठी आपण रोजगार हक्क परिषद घेऊन ज्या DIMIC मध्ये मोठमोठ्या कंपन्या खुललेल्या आहे. विलास बाप्पू घुमरे जेव्हा मतदारसंघाचे आमदार आहे त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण DIMIC मध्ये प्रत्येक तरुणांना रोजगार आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी हक्काची लढाई करणार आहोत. तर भाऊ हे पालकमंत्र्याची बापूची जी चर्चा चालू आहे सध्याला जे कार्यक्रम घेत आहे तुम्ही कुठेतरी असं वाटत आहे का हे पालकमंत्र्याचाच कार्यक्रम आहे? म्हणजे मला लक्षात नाही आला. बापूची चर्चा आहे पालकमंत्री होणार 100% फिक्स आहे. पालकमंत्री आहे का नाही मी सांगू शकत, पण येणाऱ्या काळामध्ये आमदार विलास बाप्पू घुमरे कॅबिनेट मंत्री मंत्रालयात असणार हे माझा शब्द आहे तुम्हाला. आपलं नाव सांगा. एक प्रश्न हा आगळा वेगळा म्हणजे लक्षात घ्या ना, माझा समाज बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा त्यावेळेस सांगितलं. आपण शिक्षण घेतलं, संघटित झालो, अखंड वर्ष संघर्ष केला, पण आजही माझा समाज कुठं विखरलेला दिसतो ना. आज माझ्या बहिणीच्या हाताला काम नाही, कुठेतरी ती भांडे कामाला जाते, तिला त्यातनं रोजगार मिळत नाही, कुठं हॉस्पिटलला जॉब करते. जर त्या महिलेला एक शिलाई मशीन मिळते आज एक 10-15 हजार रुपयाची, तिच्या हाताला रोजगार मिळतो ना आणि त्या रोजगारच्या माध्यमातून तिला महिन्यात उत्पन्न 25,000 रुपये मी कमवू शकतो.